नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। बातमी आहे ठाकरे बंधूंच्या मोर्चा संदर्भातली। 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार आहे। विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ठाकरे बंधूंचा मोर्चा निघेल। या मोर्चाची अधिकृत माहिती ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत दिलेली आहे। तर सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी सिद्धिविनायकाकडे साकडं घालणार असल्याचं देखील ठाकरे बंधूंनी सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज ठाकरे बंधूंच्या मोर्चा संदर्भातली आपण पाहतोय। 26 जुलैच्या दिवशी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील आता राज ठाकरे यांनी केलंय। 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये हा संयुक्तपणे मोर्चा निघेल। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर सरकारला सद्बुद्धी दे आणि सिद्धिविनायकाला असं साकडं घालणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद देखील घेतली आहे। हा संपूर्ण प्रश्न प्रधानांपर्यंत मर्यादित न राहता पंतप्रधानांपर्यंत जावा असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। सत्तेचा उद्दामपणा कशासाठी सुरू आहे असा संतप्त सवाल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबई सारख्या एका महत्वाच्या, सर्वात महत्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत। हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे। राहुलजींची पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणे या गोष्टी करू। आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे। आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतो सगळ्यांनीच, अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल चिंता आहे, आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचं समर्थक करून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात। आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार। कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार। तो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्ली सारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाही। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असताना